पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग दुसरा. अभिवाचक जयंत ठोंबरे. उदो उदो आंबे तुझा उदो उदो. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, शुंभ निशुंभ निर्दालिनी कालिके, महाराष्ट्र धर्म रक्षके तुळजा भवानी एकविरे ये. सुदिन सुवेळ मी शिवराजांच्या जन्माचं आख्यान मांडलंय, आई तू ऐकायला ये. मोरगावच्या मोरेश्वरा आशीर्वादा ये, शिंगणापूरच्या शंभूदेवा डोलायला ये, जेजुरीच्या खंडेराया दिवटी घेऊन ये, माळसाईला बाडाईला संगे घेऊन ये, कवळ्याच्या शांतादुर्गे अंबारीतून ये, मंगेशाला गणेशाला संगे घेऊन ये, कोल्हापूरची आई माझी पाठराखीण ये, चुकलं माकलं तर मला सुचवायला ये, रामटेकच्या रामराया झांजा वाजवीत ये, जरंड्याच्या मारुतराया चिपळ्या घेऊन ये, पंढरीच्या पांडुरंगा मृदंग घुमवीत ये, अमरावतीच्या अंबाबाई पाळणा गायला ये, वेरुळच्या घृष्णेश्वरा आंदोळायला ये, बार्शीच्या भगवंता काजळ घेऊन ये, माहूरच्या मातोश्री पीठ लावण्या ये, आंबेजोगा जोगेश्वरी औक्षणाला ये, ललाटीचा लेख लिहित्या सटवाई ये, जाखाई जोखाई संरक्षणा शिवराईच्या शिवाई तू नाव ठेवण्या ये, कोकणच्या परशुरामा साखर वाटण्या ये, पंढरीच्या नामदेवा कुंची घेऊन या, देहूच्या तुकारामा कौतुकाला या, नामयाच्या जनाबाई नाव घाला या, पाळण्याला सजवण्या सावतामाळी या, सोनाराचे नरहरी घाई घाई या, बाळलेणी राजलेणी त्वरे घेऊन या, लिंबलोण उतराया कान्होपात्रा या, चोखोबांना सोयराईला संगे घेऊन या, दृष्टमणी गुंफोनिया बसवेश्वरा या, वाघोलीच्या रामेश्वरा पंचांग घेऊन या, जन्मराशी कुंडलीचं भाग्य सांगा या, मुक्ताबाई सखुबाई बहिणाबाई या, बाळंतविडा पदराखाली झाकून या, पैठणच्या नाथांना संगे घेऊन या, शेख बाबा मोहम्मदा हळूहळू या, श्री गोंद्याच्या पेठेतून रिंगणी घेऊन या, आजोळीचे धवळे गाया महदंबा या, रिद्धपूरच्या चक्रधरा लीळा करा या, आंब्याच्या दासोपंता थंडी निवारा या, पासोडी पांघरा या वेगे वेगे या, सोननिळा रामदासा सोहिरोबा या, आळंदीच्या ज्ञानेश्वरा भिंतीवरून या, पुणतांब्याच्या चांगदेवा वाघावरून या, नवनाथांनो अलख गरजत झुंडीसह या, महाराष्ट्राच्या गंगांनो या, कृष्णा गोदा पावनांनो या, पूर्णे वर्धे इंद्रायणी ये, तापी भीमे पुष्पावती ये, दूधसागरा फेसाळत ये, राजापूरच्या ये गंगे ये, सहस्त्रशीर्षा सह्याद्री ये, सात कड्यांसह सातपुड्या ये, तिल्ल्याच्या तटकोटांनो या, प्रचंड अवजड बुरजांनो या, जलदुर्गांनो या, दर्यासह या, तुफान गरजत लाटांनो या, देवगिरीच्या यादव तख्ता छत्रचामरा मुकुटांसह ये, राजकुळासह बिरुदांसह ये, राजसभेसह सैन्यासह ये, देवदेवतांनो कुळवंतांनो महाराष्ट्र मंडळींनो अवघे अवघे या, मी शिवराजांचं चरित्र कीर्तन गातोय. शाहिरांनो कलावंतांनो समीक्षकांनो तुम्ही ऐकायला या. हे नवनवोन्मेषशालिनी चातुर्य कला कामिनी, अभिनव वाद विलासिनी, वीणावादिनी विश्वमोहिनी, महाराष्ट्र शारदे ये. मी महाराष्ट्र रसात माझ्या राजाचं गाणं गातोय. आता केवळ तुझ्याकरता खोळंबलोय. तू वीणा छेडीत छेडीत ये.
दंडकारण्य. किर्र, भीषण अरण्य. सूर्यकिरणांनाही इथे प्रवेश अशक्य. इथे दिवसही अंधारलेले. पश्चिमेच्या पर्वतावरून कोसळणाऱ्या जलप्रपाताला अजून कोणी गोदावरी म्हणून नाव दिलेलं नव्हतं. कोण देणार? कोणा मानवाने हे दंडकारण्य पाहिलेलं नव्हतं. दंडकारण्याने मानव पाहिलेला नव्हता. या जलप्रपाताची वाढत वाढत नदी झाली. उत्तरेतील मानवाला स्वप्नातच काय, पण जागेपणीही दचकून उठावं अशी दहशत दंडकारण्याबद्दल वाटत होती. अशा या कलियुगापूर्वीच्या काळातही कमलपत्रावरील कठोर पण तेवढीच कोमल कथा एका महाकवीच्या शब्दातून साकारली गेली आणि त्यातूनच मानवी संस्कृतीचा पहिला किरण दंडकारण्याच्या किर्र झाडीतून या नदीच्या प्रवाहात पडला. वाल्मिकींच्या रांजणात सरस्वती घागरी घागरीने प्रतिभा ओतू लागली. या प्रतिभेतून निर्माण झालं एक अमर काव्य, ऐतिहासिक काव्य, काव्यातील इतिहास, रामायण. दंडकारण्यावर प्रतिभेची पहिली फुंकर पडली. व्रताकरता वनवास पत्करून अयोध्येची राजाराणी सोन्याच्या पावलांनी अनवाणी दंडकारण्यात आली. वर पाहिलं तर आकाश दिसत नव्हतं आणि समोर पाहिले तर क्षितिज दिसत नव्हतं. इतकं किर्र होतं दंडकारण्य. राक्षसांसारखे प्रचंड वृक्ष वाऱ्याने करकरा लवत होते. वृक्षांहूनही प्रचंड राक्षस कराकरा दात खात होते. घोबडे घुमत होती. भयंकर रानटी पशु डरकाळत होते. वादळ वारे धिंगाणा घालीत होते. बळजोरांच्या कराल दाढांखाली गवसले जाणारे प्राणी भयानक किंकाळ्या फोडीत होते. स्वराज्य सोडून श्रीराम वनवासाला आले. 6 पावलांखाली पाचोळा चुरचुरू लागला. लक्ष्मणाच्या पावलांनी बंधुता प्रवेशली. सीतेच्या पावलांनी प्रेम प्रवेशलं. श्रीरामांच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली. दंडकारण्यात 6 पावलांनी मानवता प्रवेशली. दंडकारण्यात पंचवटी सजली. या तिघांना पाहून साऱ्या लतावेली विस्मित झाल्या. पंचवटीतील पाखरांनी किलबिल केली. वृक्षवेली आपापसात कुजबुजल्या. त्यांनी ताडले की मानव मानव म्हणतात ते हेच. झाडांवरच्या घरट्यांमधून त्यांनी मानवाचे घरटे भुईवर प्रथम पाहिले. श्रीरामांची पर्णशाला सजली. सीतेने आणि श्रीरामांनी गोदावरीची पहिली ओंजळ मुखी घेतली. तेव्हा ती गौतमी गोदावरी खूप खूप लाजली. आरण्याचं तपोवन झालं. रानवेलीच्या पुष्पवाटिका झाल्या. सीतेच्या कोमल शब्दांनी आणि कंकण निनादांनी वास्तुशांत साजरी झाली. गोदावरीच्या प्रवाहात प्रथमच पवित्र आणि उत्कट प्रेमाची 3 प्रतिबिंब तरळली. गोदावरीनं हे सुख कधीही अनुभवलेलं नव्हतं. आजपर्यंत तिला भेटली होती सुळेदार रानडुकरं आणि शूर्पणखा. दंडकारण्याला संस्कृतीचा पहिला स्पर्श असा झाला. रानवेलींना सीतागुंफेचा लळा लागला. गोदावरीची कांती पालटली. नकळत तिच्या हृदयात एक अस्मिता उमलत गेली. अहंकार नव्हे, पण तिला जाणीव झाली की मी फार मोठी आहे, भाग्यवान, वेगळी. माझ्या जीवनाला फार मोठा अर्थ आहे. तो अर्थ रामरायांनी मला दिला आहे. उगाच उतारावरून बहकत जाणारी मी उन्हाळ मुलगी नाही. दक्षिण पथातील एक पवित्र सुरगंगा मी आहे. श्रीराम सुद्धा आपल्या भावापाशी आणि पत्नीपाशी माझं कौतुक गातात. यथाख्यात मगस्त्येन मुनीनाम भावितात्मना यम गोदावरी रम्या पुष्पितैस्तरुभिर्वृता हंस कारण्यवार्किणा चक्रवाकोपशोभिता नातिदूरेन चासन्ये मृगयुथन पीडिता. दंडकारण्यातल्या जळास्थळात ही अस्मिता अंकुरली.
कुठे राम राहिले म्हणून, कुठे राम फिरले म्हणून, कुठे विसावले म्हणून, कुठे लढले म्हणून या रम्य रामस्मृती दंडकारण्याने हृदयी जपल्या. यातूनच इतिहासाचं पहिलं भूर्जपत्र लिहिलं गेलं. या अरण्याच्या प्रगल्भ होत गेलेल्या अस्मितातून ऋषीमुनींच्या झोपड्यांचे पुढे आश्रम झाले. त्या आश्रमांची गावे झाली. हळूहळू बाळसं येत गेलं. गावांची नगरे झाली. त्यातूनच राजधान्या सजल्या. दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला. राजा, प्रजा, राजधानी आणि सिंहासनासह महाराष्ट्र साकार झाला. तरुण झाला, बळकट झाला. महाराष्ट्राचा वनवास केव्हाच संपला. आता भोवतीच्या जगाचे कौतुकाने महाराष्ट्राकडे लक्ष वळले. भगवान गौतम बुद्धांच्या सेवक बौद्धांची पावलं इकडे वळली. महाराष्ट्राने त्यांचे हसत मुखानं सप्रेम स्वागत केलं. भगवान तथागतांचे सर्वांग नवीन तत्वज्ञान महाराष्ट्राने समजावून घेतलं. हे तत्वज्ञान आपलंच आहे. श्री भगवान गौतम बुद्ध हेही आपलेच दैवत आहेत. ते ईश्वराचे साक्षात अवतारच आहेत असं महाराष्ट्रानं ओळखलं आणि मानलं. अत्यंत सुंदर अशा बौद्ध लेणी आणि मूर्ती महाराष्ट्रानं निर्माण केल्या. ही लेणी सह्याद्रीच्या काळ्या कातळात कोरली, पण त्याचे सौंदर्य आणि मोल सोन्याहून आणि नवरत्नांहूनही चिरंजीव आणि भारावून टाकणारं आहे. आणि हे अवघ्या जगाला कळून आलं. यावेळी महाराष्ट्राची राजधानी होती प्रतिष्ठान, म्हणजेच पैठण. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठाची प्रतिष्ठा भारत वर्षभर निनादली. विरक्त बौद्धांनीही आपल्या जातक कथांमध्ये प्रतिष्ठानच्या विलोभनीय ऐश्वर्याची मुक्तकंठानं कीर्ती गायली. सम्राट शातवाहनांच्या पराक्रमानं दाही दिशा दिपल्या. त्यांच्या दानशौर्यानं याचना आणि दारिद्र्य पराभूत झालं. राजा हाल शतवाहन मोठ्या अभिमानानं गोदावरी नदीस विचारित होता. सच्चम भण गोदावरी पूब समुद्रेण सह्या संती साला हण कुलसरिसन जई ते कुलम कुले अत्थिही. हे गोदावरी, खरे सांग, तू उगमापासून पूर्व समुद्रापर्यंत वाहत जातेस. तुझ्या तीरी शातवाहन कुलासारखे एक तरी कुल आहे काय? आणि हे खरंच होतं. शालिवाहन म्हणजे शातवाहन घराण्याने महाराष्ट्रावर रामराज्य केलं. रसिकता आणि विद्वत्ता, विक्रम आणि वैराग्य इथे एकाच वेळी नांदत होती. या हाल शातवाहनाने गाथा सप्तशती नावाचा एक गमतीदार ग्रंथ लिहिला. मराठी शाहिरांच्या लावणीचे मूळ या गाथेत आहे. या हाल राजाचा स्वभाव खेळकर आणि खोडकर होता. सप्तशतीतील त्याच्या गाथा म्हणजे मराठी तमाशातील आंबट गोड गाभुळलेल्या कैऱ्या आणि चिंचाच. त्यातील चावट चव स्वतः चाकल्याशिवाय कळणारच नाही. याच सातवाहन घराण्यात एक राणी होऊन गेली. तिचं नाव गौतमी. ती पुण्यशील आई होती, सत्वशील राणी होती आणि तत्वशील राजमाताही होती. तिच्या धर्मशीलतेचे आणि दानशीलतेचे अनेक शिलालेख सह्याद्रीतील लेण्यामध्ये सापडलेत. या राजलक्ष्मी गौतमीच्या पुत्राचे नाव राजा सातकर्णी. तोही असाच महाराष्ट्राचा यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत आणि पुण्यवंत जाणता राजाच राज्य करून गेला. तो स्वतःचा उल्लेख नम्र अभिमानाने करीत असे. गौतमी पुत्र सातकर्णी असा. हाल शातवाहनाच्या अतिशृंगारिक गाथा सप्तशतीपासून ते विज्ञानेश्वरांच्या याज्ञवल्क स्मृतिटीकेपर्यंत महाराष्ट्राची चपलांग लेखणी प्रसन्न सुंदर नृत्य करीत होती. आणि त्रयोदशगुणी तांबूलही चवीने सेवन करीत होती. तांबूल म्हणजे विडा. एका हौशी आणि हुशारही मराठी कवीने तांबूल मंजिरी नावाचा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्राची रसिकता अभिजात होती. मराठी लेखणी चपलांग नृत्य करीत होती. युआन च्वांग सारखा चीनी प्रवासी महाराष्ट्राची स्तुती गात होता. हा महाराष्ट्र आणि मराठे सर्वांच्या ओळखीचे झाले होते. उद्योत नसुरी नावाच्या एका जैन पंडितानं सूक्ष्म दृष्टीने मराठी अंगारंगाचे कौतुक सांगताना म्हटले आहे. धड मढ साम लंगे सहिरे अहिमान कलह सालेय दिण्हले गहिल्ले उल्लविरे तथ्य मराठे. म्हणजे हे मराठे देहानं दणकट आणि रंगानं सावळे आहेत. सहनशील, काटक, अभिमानी आणि भांडकुदळ आहेत.
आणि दिल्हे घेतले अशी भाषा बोलतात. हे वर्णन आहे 877 अर्थात 9व्या शतकातलं. महाराष्ट्रात दिग्विजयाचं युग सुरू झालं. धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, औदार्य, चातुर्य आणि प्रत्येक विषयात सौंदर्य विकसित होत होतं. चतुरंग सेना सज्ज झाल्या. पंडित सभा तत्वमंथन करू लागल्या. अभ्यासाशिवाय बोलायचं आणि लिहायचं नाही अशा व्रतानेच पंडित वर्तू लागले. कर्तृत्ववान मनगटातून आणि मेंदूतून इतिहास घडू लागला. शूरांनी, कवींनी, राजांनी, मुत्सद्यांनी, पंडितांनी, शेतकऱ्यांनी, शिल्पकारांनी, स्त्रियांनी, संतांनी आणि सेवकांनीही मोठ्या भक्तिभावानं, परिश्रमानं आणि हौसेनं महाराष्ट्र सर्वांगी सजवला. शतवाहनांपासून शिलाहारापर्यंत, वाकाटकापासून यादवांपर्यंत अनेक राजघराण्यांनी इथे धर्मराज्य केली. वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, अभीर, सेंद्रक, कलचुरी, कदंब, निकुंभ, यादव आणि सर्वच राजकुलांनी आपल्या राजकर्तव्याचं माप महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर ओतलं. इथे कवींनी काव्य कैलास निर्मिलं आणि शिल्पकारांनी कैलास काव्य कातळात कोरली. शतवाहनांपासून देवगिरीच्या सम्राट महादेवराव यादवांपर्यंत प्रतिपत चंद्रलेखेव महाराष्ट्राचं वैभव वाढतच गेलं. आणि हा काळ होता इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 1271 पर्यंत. वैभवाच्या प्रासादावर कळस चढविला महादेवराव यादवानं. उणीव कुठे उरलीच नाही. हा महादेवराव महारुद्रासारखा शूर होता. श्री पृथ्वीवल्लभ द्वारावती पूर्वराधीश्वर परमेश्वर अशी त्याची बिरुदावली होती. त्याचा यमासारखा दरारा होता, पण त्याचं मन आईच्या मायेचं होतं. तो नीतिवंत होता. प्रजा त्याच्यावर अपार प्रेम करायची. तो शूर होता पण क्रूर नव्हता. त्याचे राजव्रत होते अयम शिशुस्त्री शरणागतानाम हंता महादेव नृपो न जातू. अर्थात प्रतिस्पर्ध्यांच्या बायका मुलांवर आणि शरणागतांवर राजा महादेवराव शस्त्र उगारीत नाही. हे त्याचे व्रत ओळखूनच माळव्यांच्या राजानं आपल्या सिंहासनावर एक लहान मूल बसवलं होतं. आणि आंध्रचा राजा तर याहून दूरदर्शी. त्याने आपल्या सिंहासनावर रुद्रांबा नावाच्या स्त्रीलाच बसवलं होतं. असा होता मराठी यादव राजाचा दरारा. आणि त्याचं वैभव तर रत्नाकरासारखं अथांग होतं. पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तकाचं अभिवाचन. या अभिवाचनाचा भाग 2 आज आपण ऐकलात. आपल्याला तो कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.